ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, बारशाच्या दिवशी अस्मिताच्या बाळाला पळवून नेणाऱ्या साक्षी आणि प्रियाला सायली अर्जुनने रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. तर अस्मिताच्या बाळाचं बारसं असतं आणि त्याच दिवशी आपण तिच्या बाळाला पळवून घेऊन जायचं असा प्लॅन साक्षीने केलेला असतो. कारण का साक्षीला काही करून सचिनला आपल्या जवळ परत आणायचं असतं. म्हणून ती अस्मिताच्या बाळाला पळून घेऊन जाण्याचा प्लॅन तयार करते आणि त्याच्यामध्ये प्रियाची मदत घेते. तर येणाऱ्या भागामध्ये साक्षी आणि प्रिया कशा पद्धतीने बाळाला पळून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात आणि कशा पद्धतीने अर्जुन सायली त्या दोघींना रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात देतात, हे आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता अस्मिता कुणाच्याही बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही. कारण ती सचिनवरती वेड्यासारखं प्रेम करते. आपण हे सगळ्यांनीच बघितलं. अर्जुन, सायली, प्रताप काका, कल्पना, अश्विन, तिच्या घरातले सगळेजणच तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतात की या माणसावरती विश्वास ठेवू नको. जो माणूस एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा तुझा विश्वासघात करू शकतो, त्या माणसाला सेकंड चान्स द्यायला नको. तो माणूस आता वारंवार ह्या चुका करतच राहणार आणि ती चूक नाही, तो गुन्हा आहे, असं सायली तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. अर्जुन तर तिच्यावरती इतका रागवलाय की तिच्याजवळ बोलायला सुद्धा तयार नाही. कारण ती त्याची बहीण आहे आणि आपली बहीण चुकीचं वागते, एका गुन्हेगाराला पाठीशी घालते, ही गोष्ट अर्जुनला सहन होत नाही आणि म्हणून तो अस्मिताजवळ आता बोलतच नाही आहे. तेव्हा अस्मिता म्हणत असते, माझ्या घरातले लोक तर कुणी मला समजूनच घेत नाही. पण या संधीचा फायदा उचललेला असतो प्रियाने. कारण प्रिया आता ठरवते, मी इथे साक्षीची मदत करणार, सचिनचं आणि तिचं बोलणं करून देणार आणि साक्षीकडून मी पैसे उकळणार, असा तिने प्रयत्न सुरू केलेला असतो. तेव्हा इथे साक्षी तिला पैसे द्यायला सुद्धा तयार होते. कारण तिला आता सचिनबरोबर बोलायचं असतं. साक्षीला एका गोष्टीची भीती वाटत असते आणि ती भीती म्हणजे सचिन आता अस्मिताकडे गेलाय पैशांसाठी. पण आता जर त्याने पैशांसाठी अस्मिताकडे गेलाय पण बाळाला बघून तो अस्मिताबरोबरच राहिला तर त्याला तशीही पैशांची गरज आहे आणि जर अस्मिताने त्याला पैसे दिले तर त्याच्या पैशांची गरज पूर्ण होईल, मग तो अस्मिताकडेच राहील, अशी भीती साक्षीला वाटत असते. म्हणून ती काय करते, आता सारखी सारखी ती सचिनला फोन करत असते. पण सचिन काही तिचे फोन उचलत नाही. कारण अस्मिताने त्याला आपलं डेबिट कार्ड दिलेलं असतं. ती म्हणत असते की सचिन, तू आमच्याकडे परत आलास माझ्याजवळ, बाळाजवळ, तर मला किती छान वाटतंय. बाळाच्या कानावरती तुझा आवाज पडला, बाळाला तुझा बाप म्हणून स्पर्श होतोय, तो स्पर्श त्याला आता ओळखीचा वाटतोय बघ, तुझ्याजवळ तो किती शांत राहतोय. तू परत आम्हाला सोडून जाऊ नकोस. सचिन म्हणतो, मला काही वेळ लागलाय का, मला सुद्धा तुझ्याबरोबर राहायचं आहे, बाळाचे लाड पुरवायचे आहेत, बाळाला सगळं काही आणून द्यायचं आहे. पण बघ ना अस्मी, माझ्याकडे तर बाळासाठी खेळणं घ्यायला सुद्धा पैसे नाहीत ग. किती नालायक बाप आहे मी. मी माझ्या बाळासाठी काहीच करू शकत नाही आहे. माझ्यावरती जर कर्ज नसतं ना तर मी बाळासाठी किती आणि काय काय केलं असतं. तेव्हा अस्मिता म्हणते, अरे मग फेडून टाक ना कर्ज. हे बघ सचिन, तू काळजी करू नको. तुझे परदेशातील अकाउंट जे काही आहे ते फ्री झाल्यानंतर तुझ्याकडे पैसे असतीलच ना. हे बघ, तोपर्यंत तू एक काम कर, माझं क्रेडिट कार्ड तुझ्याकडे आहे ना, तू त्याच्यातून हवे तेवढे पैसे वापर. तेव्हा सचिन म्हणत असतो, अस्मी थँक्यू सो मच, पण तू मला दिलेलं कार्ड आहे ना, त्या साक्षी शिकरेने रागाने तोडून टाकलं ग. तुझं कार्ड आता माझ्याकडे नाही आहे. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, काय किती नीच आहे ती साक्षी. पण तू काळजी करू नको. हे घे सचिन, हे आहे माझं डेबिट कार्ड, हे तुझ्याकडे ठेव. तुला हवे तेवढे पैसे काढ. मी डॅडला सांगते ना माझ्या अकाउंटला अजून पैसे ट्रान्सफर करा म्हणून. तुला हवे तेवढे खर्च कर. मी तुला काहीसुद्धा बोलणार नाही आहे. पण तू मला आणि बाळाला सोडून फक्त आता कुठेही जाऊ नको. तेव्हा सचिन म्हणतो, ठीक आहे, मी कुठेही जाणार नाही.
सचिनने आता ठरवलेलं असतं की आता मला त्या हुशार साक्षीची गरज नाही आहे. चलाक साक्षी आता मला नको आहे थोडे दिवस माझ्या आयुष्यामध्ये. आता सध्या तरी बावळट अस्मिताबरोबरच मला राहावं लागणार आहे. दोन्हीही मुली सचिनवरती वेड्यासारखं प्रेम करतात. आता अस्मिताचा त्याच्यावरती जास्त अधिकार आहे, कारण ती त्याची लग्नाची बायको आहे आणि आता ती आईसुद्धा आहे त्याच्या बाळाची. पण त्याने आता ठरवले मी दोघींचा सुद्धा फायदा करून घेणार, अस्मिताचा पण आणि साक्षीचा पण. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सचिन तिचा फायदा करून घेत असतो. तो आता डेबिट कार्ड वापरतो आणि डेबिट कार्डवरून तो 5 लाख रुपये तो आता काढून ट्रान्स्फर करतो त्याने ज्यांच्याकडून कर्ज घेतलं आहे त्या लोकांना. 5 लाख रुपये तो डिरेक्टली काढतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अस्मिताला ही गोष्ट कळते, पण ती काहीच बोलत नाही. ती सगळं काही सहन करत असते. त्यानंतर इथे आता बाळाचं बारसं असतं. बाळाच्या बारशाच्या दिवशीसुद्धा त्याने हवे तेवढे पैसे खर्च केलेले असतात. तिच्या कार्डमधूनच त्याने अस्मितासाठी साडी आणि बाळासाठी कपडे आणलेले असतात. तरीसुद्धा अस्मिता हे सगळं सहन करते. पण या आता दरम्यान साक्षी सचिनला फोन करत असते, पण तो काही फोन उचलायला तयारच नसतो. तेव्हा ती प्रियाला फोन करते. प्रियाला म्हणत असते की प्रिया प्लीज तू जा आणि सचिनला फोन दे बरं, मला त्याच्याशी आत्ताच्या आत्ता बोलायचं आहे, आमचं बोलणं करून दे. तेव्हा इथे प्रिया म्हणते ठीक आहे साक्षी, मी तुझं आणि सचिनचं बोलणं करून देईन, पण एक काम कर, मला आत्ताच्या आत्ता 1 लाख रुपये पाठव. ती म्हणते काय, माझं बोलणं करून द्यायलासुद्धा आता तू माझ्याकडून पैसे घेणार आहेस का? ती बोलते हो नक्कीच पैसे घेईन ना. अगं किती मोठी रिस्क घेते मी, या घरामध्ये माझंच किती दिवस उरलेत मला माहिती नाही, तरीसुद्धा मी तुझी मदत करते. सगळ्यांच्या विरोधात जाऊन मी तुझं आणि त्या सचिनचं बोलणं करून देणार आहे. मग माझा जीव मी धोक्यात टाकतेच आहे ना. मग आता मला 1 लाख रुपये आत्ताच्या आत्ता पाठवून दे. तेव्हा इथे साक्षी आता खूपच जास्त अडचणीत असल्यामुळे ती म्हणते ठीक आहे, मी तुला 1 लाख आत्ताच्या आत्ता ट्रान्स्फर करते, पण पैसे ट्रान्स्फर झाले की लगेच तू सचिनबरोबर माझं बोलणं करून दे. तेव्हा इथे प्रियाला साक्षी 1 लाख रुपये पाठवून देते. तिला मेसेज आलेला असतो, तिच्या अकाउंटला 1 लाख रुपये जमा झालेले असतात. त्यानंतर प्रिया हळूच बाजूला जाते आणि ती सचिनला म्हणत असते की हे बघ, आता साक्षीचा फोन आला होता, तिला तुझ्याबरोबर बोलायचं आहे, मी तुझं बोलणं करून देते, बोलून झाल्यानंतर माझा फोन लगेच मला आणून दे. तेव्हा ती साक्षीला फोन करून देते. सचिन म्हणत असतो हां साक्षी बोल, तुला किती वेळा सांगितले सारखी फोन करू नकोस म्हणून, तरी का फोन करतेस? अगं ती अस्मिता आजूबाजूला असते, तिला जर कळलं की मी तुझ्याजवळ बोलतो तर आपला प्लॅन फ्लॉप होईल ना. तेव्हा साक्षी म्हणते सचिन, पण तुला अजिबातच माझ्याजवळ बोलायला वेळ नाही का रे? सकाळपासून रात्रीपर्यंत तू एकदासुद्धा माझ्याबरोबर बोलू शकत नाही, याचा अर्थ काय समजायचा मी? तुला माझ्या तावडीतून सुटायचं होतं असंच ना. आता अस्मिताकडे गेलायस, तुझ्या बाळाजवळ गेलायस, म्हणून तुला माझ्याकडे यावंसं वाटत नसेल, हेच खरं आहे ना. आता बाळाला बघून तू तिथेच राहायचं ठरवलंस की काय? हे बघ सचिन, जर तू माझ्याकडे परत नाही आलास ना, तर मी सुभेदारांच्या इथे येऊन तमाशा करायलासुद्धा मागे पुढे बघणार नाही. मग त्यानंतर मी जेलमध्ये गेले ना तरीसुद्धा चालेल. तेव्हा इथे सचिन म्हणत असतो ए बाई साक्षी, असं काही करू नको, त्यामुळे तू पण अडचणीत येशील आणि मी पण अडचणीत येईन. हे बघ, आज इथे बाळाचं बारसं आहे, त्यामुळे सगळेजणं बिझी आहेत, त्यामुळे आत्ता तरी मला येता येणार नाही आणि पुढचे 2 दिवस येता येणार नाही आहेत. कालच मला अस्मिताने तिचं डेबिट कार्ड दिलं आहे, 5 लाख मी त्या लोकांना ट्रान्स्फर केलेत, अजून मला 5 लाखांची गरज आहे. तू दिलेले पैसेसुद्धा मी पाठवून दिलेत की माझं कर्ज पूर्ण होईल आणि मग मी तुझ्याकडे परत येईन. तू अजिबात काळजी करू नको, फक्त बाळाचं बारसं होऊ दे, मग मी 5 लाख उरलेले त्या लोकांना पाठवून देईन आणि मग एकदा का माझं कर्ज फिटलं की मग तुझ्याकडे येऊन तुझ्याबरोबर लग्न करेन ना. कशाला टेन्शन घेतेस, पण आता सारखी सारखी फोन करू नकोस हा. तेव्हा इथे आता सचिन म्हणतो त्या गोष्टीवरती ती विश्वास ठेवते आणि ती म्हणते की ठीक आहे, पण आता फक्त 2 दिवस, 2 दिवसानंतर तू नाही आलास ना तर बघ मी काय करेन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जो सचिन आहे ना, तो बारसं वगैरे होतं. बारशाच्या दिवशी साक्षीला एक गोष्ट कळते, ती म्हणजे की आता सचिन बाळामध्ये रमायला लागला आहे.
ही गोष्ट तिला समजलेली असते. तर इथे प्रिया बारशासाठी तयार होत असते, तर तिला पदर लावता येत नसतो. तेव्हा इथे सायलीला प्रियाच्या खांद्यावरती जी भाजलेली खूण आहे ती बघायची असते. कारण ज्या वेळेला अर्जुन आणि सायली दोघेजणं वंदना जाधवला भेटायला गेलेले असतात, तेव्हा वंदनाने एक गोष्ट सांगितलेली असते, प्रियाच्या खांद्यावरती एक जळलेली खूण आहे असं सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, ही गोष्ट खरं तर सायली अर्जुनला गुलाबबाईने सांगितलेली असते. जेव्हा प्रिया लहान होती तेव्हा ती खांद्यावरती पडलेली असते आणि तेव्हा बाईकचा चटका तिला लागलेला असतो. पण आता वंदना जाधवने वेगळी गोष्ट सांगितलेली असते, ती म्हणजे इथे जळकं लाकूड तिच्या खांद्याला लागलं होतं आणि तिचा खांदा जळालेला होता. तेव्हा प्रिया इथे आता पदर लावत असताना सायली तिची मदत करायला जाते आणि तिच्या खांद्यावरती जळकी खून असते. ती पदर लावताना सायलीला दिसते. त्यामुळे आता ही गोष्ट कन्फर्म झालेली असते की बबली ही दुसरी तिसरी कुणी नसून प्रियाच आहे आणि प्रिया ही सदा लोखंडे आणि मैना लोखंडे यांची मुलगी आहे. ही गोष्ट आता कन्फर्म झालेली असते. बारशाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो आणि त्यानंतरला बारसं झालेलं असतं. तेव्हा इथे साक्षीला असं वाटतं की सचिन आता बाळासाठी त्या अस्मिताकडेच तर राहणार नाही ना. सारखं बारसं बारसं करत होता आणि बाळाचं नाव सारखं सारखंच त्यांच्या तोंडातून यायला लागले. तेव्हा साक्षी प्रियाला फोन करते आणि म्हणते, हे बघ प्रिया, मी अजून तुला 1,00,000 रुपये द्यायला तयार होईन. फक्त माझं एक काम करायचं. ती म्हणते, काय काय काम करायचं आहे? तेव्हा ती म्हणते की दरवाजा उघडा ठेवायचा. आज मला माझं काम फायनली करायचंच आहे. ती म्हणते, काय करणार आहेस तू? तेव्हा इथे आता साक्षीने ठरवलेलं असतं की मी बाळाला गायब करणार आहे. हवं तर मी तुला 2,00,000 रुपये देईन, पण आज मला बाळाला पळून घेऊन जाण्यामध्ये तू माझी मदत करायची. बारशाच्या कार्यक्रमाने सगळेजण थकून झोपल्यानंतर कुणीही जागं राहणार नाही. तेव्हा तू फक्त दार उघडं ठेव, मी बाळाला घेऊन पळून जाणार आहे. तेव्हा प्रिया म्हणते, हे बघ, खूप मोठी रिस्क आहे आणि याच्यामध्ये उगाच माझं नाव खराब होईल. ती म्हणते, तू फक्त दार उघडं ठेव आणि निघून जा. बाकी जे काही करायचं आहे ते मी करेन. कळलं तुला? तेव्हा प्रिया म्हणते, बरं बरं ठीक आहे, पण 2,00,000 रुपये आत्ताच्या आता अकाउंटला ट्रान्स्फर कर, त्यानंतरच मी दार उघडं ठेवेन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ठरल्याप्रमाणे प्रियाने दरवाजा उघडा ठेवलेला असतो आणि ती जाऊन आता रूममध्ये झोपून जाते. त्यानंतर साक्षी येते आणि साक्षी आता बाळाला घेऊन जात असते. पण तिला माहिती नसतं की इथे हा प्लॅन आता आधीच त्या लोकांना कळलेला आहे. कारण प्रियाचं बोलणं सायलीने ऐकलेलं असतं आणि त्यामुळे इथे सायलीने अर्जुनला आधीच सांगितलेलं असतं की साक्षी घरी येणार आहे बाळाला पळून घेऊन जाण्यासाठी. तेव्हा साक्षी जेव्हा येते आणि बाळाला पळून घेऊन जात असते तेव्हा दाराजवळ अर्जुन सायली आधीच उभे राहिलेले असतात आणि तेव्हा इथे अर्जुन सायली लगेचच साक्षीला पकडतात. तेव्हा प्रिया सगळ्यात उशिरा बाहेर आलेली असते. पण ज्या वेळेला प्रियाने दरवाजा उघडा ठेवलेला असतो तेव्हा इथे सायलीने तिचा व्हिडिओ तयार केलेला असतो पुरावा देण्यासाठी. आणि तेव्हा इथे साक्षीला पकडल्यानंतर सगळेजण आरडाओरडा झाल्यानंतर बाहेर जमा होतात. तेव्हा इथे लगेचच सायली म्हणत असते, अस्मिताताई, बघितलं तुम्ही या साक्षीची कितपत मजल गेले? कुणामुळे सांगा ना? तर ह्या तुमच्या नवऱ्यामुळे, सचिनमुळे. साक्षी बाळाला पळून घेऊन जात होती. तेव्हा अस्मिताला खूप मोठा धक्का बसतो. अस्मिता म्हणते, सचिन, हे सगळं काय आहे? तेव्हा सचिन म्हणतो, मी तिला सांगितलं होतं पण तिने काही ऐकलं नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली म्हणत असते की मी सचिन भाऊजींचं बोलणं ऐकलं होतं. ते साक्षीबरोबर प्रियाच्या फोनवरून बोलत होते. प्रिया म्हणते, नाही नाही, हे सगळं खोटं आहे. तेव्हा सायली म्हणते, थांबा ना, मी पुरावा देते. तेव्हा सायली तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवते. जेव्हा प्रिया हळूच बाहेर येते आणि दरवाजा उघडा करून ती ठेवते आणि आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा साक्षी घरामध्ये येते आणि ती अस्मिताच्या रूममध्ये जाते. याचा व्हिडिओ आता तिने सगळ्यांना दाखवलेला असतो. तर अशा रीतीने इथे आता सायलीने सगळ्यांना सांगितलेलं असतं की प्रिया ही खरी तन्वी नाहीच आहे. ती खरी बबली लोखंडे आहे आणि ती सदा मैनाची मुलगी आहे. या गोष्टीचा खुलासासुद्धा तिने केलेला असतो. तर इथे आता जे काही प्रियाच्या विरोधातले पुरावे असतात ते अर्जुन सायली सगळ्यांच्या समोर सादर करतात आणि ती खरी तन्वी नाही आहे हे सिद्ध करतात आणि साक्षी ही गुन्हेगारच असते. अर्जुनने पोलिसांना बोलावलेलं असतं आणि अस्मिताच्या बाळाला पळून घेऊन जाणार असते. या गुन्ह्याखाली सुद्धा तिला अरेस्ट करायला सांगितलेलं असतं. तर अशा रीतीने
इथे अर्जुन सायलीने बाळाला पळून घेऊन जात असताना साक्षी आणि प्रियाला रंगे हात पकडून त्यांना जेलमध्ये पाठवलेलं असतं.